हाय हॅलो नमस्कार। आज मी एक बटाटा घेतलाय आणि त्यापासून एक रेसिपी बनवते आहे। टाकून घेते चांगला। बटाटा तासून घेतला आहे, आता किसणीवर किसते आहे। मीडियम बटाटा आहे। बटाटा किसून घेतलाय, आता तो पाण्यात टाकते आणि 2-3 वेळा धुवून घेते स्टार्च घालवण्यासाठी। आता हा 2 वेळा धुवून घेते स्वच्छ, क्लिअर पाणी येईपर्यंत, एकदम क्लीन येईपर्यंत। बटाट्याचा किस स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतला, 3 वेळा धुवून घेतलाय आणि आता हे क्लिअर पाणी आलंय बघा। आता हे पाणी काढून घेते थोड्या वेळाने। इथे मी कांदा, आलं किसलेलं, लसूण किसलेली, कोथिंबीर, मिरच्या आणि बारीक केलेला कढीपत्ता आणि हे मसाले सर्व, गरम मसाला, लाल मसाला, मीठ, हिंग, हळद, जिरे आणि ओवा, एवढं सगळं घेतलंय। इथे मी कढई ठेवली आहे, कढई गरम झाली। आता त्याच्यात 2 चमचे तेल घालून घेते। तेल गरम झालंय। मोहरी टाकली, जिरं, लसूण, कांदा, एक कांदा आहे, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक किसलेलं आलं। कांदा चांगला भाजत आलाय आणि हे सर्व मसाले, एक वाटी पाणी घालते। आणखीन अर्धी वाटी। हा बटाट्याचा किस टाकते। आता ही 1 वाटी रवा घालून घेते। एक वाटी रव्यासाठी 1.5 वाटी पाणी घातलंय। पिठाचा गोळा होत आलाय। आता
आता गॅस बंद करते मी. आता झाकण मारून ठेवते आणि थंड झाल्यावर मग पुढची कृती करते. तीळ घालायचे राहिले होते, तीळ घालून घेते. कोथिंबीर, हे आता तसं थंड झालंय. आता ह्याचं सगळं मळून घेते असं. हा एक गोळा घेतलाय मी एवढा, आणि हे मेदूवड्यासारखे असे त्याला होल पाडून घ्यायचे. हे असे सर्व मी करून घेतले. हे बाकीचं पीठ मी ठेवून देते. त्याच्यामध्ये आता घालून घेते. हा एक नाश्त्याचा प्रकार आहे. रवा आणि बटाटा यापासूनचे हे वडे बनवलेत. झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा प्लीज. आणि शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. हा एक पोटभरीचा छान असा नाश्ता आहे आणि झटपट पण होतो. 1 वाटी रवा आणि 1 बटाटा यापासून हे सर्व झालेत. हे 8 आणि अजून 4 आहेत बनवायचे. एवढे झाले आणि झटपट होणारी रेसिपी आहे. छान लागतात, टेस्टी. गरमागरम नाश्ता तयार आहे.